वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील विदेशी कंपनीने केलेल्या कथित लॉबिंग प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी आज लोकसभेत केली। विरोधी पक्षांच्या गोंधळाला आवर घालण्यासाठी अखेर यूपीए सरकारला ही घोषणा करावी लागली आहे। केंद्र सरकारने देशात मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात 51% परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी दिली। त्यानंतर विविध राजकीय पक्ष, नेते, व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला। त्यानंतर संसदेतही एफडीआयवर चर्चा झाली। भारतीय रिटेल क्षेत्र परकीय कंपन्यांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेण्यास आणि त्या संदर्भात आपल्याला अनुकूल मत बनवण्यासाठी वॉलमार्टनं अमेरिकी धोरणकर्त्यांकडे 125 कोटी रुपये खर्च केल्याचा अहवालही नुकताच प्रसिद्ध झाला। त्यामुळे वॉलमार्टनं भारतातही आपल्याला फायद्याचे निर्णय व्हावेत म्हणून पैसे खर्च केले का आणि केले असल्यास ते कोणाच्या खिशात गेले याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली होती। त्यावरून गेले 2 ते 3 दिवस संसदेत गदारोळही माजला। त्यामुळेच लोकसभेचं कामकाज सुरू होताच कमलनाथ यांनी सरकार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं। ही चौकशी ठराविक काळात पूर्ण करण्याचं बंधनही असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। Madam, today I'd like to inform the House that the government will appoint a retired judge to hold an inquiry into the media reports concerning Walmart, and we will make this a time-bound inquiry so that as fast as possible the House is informed of it. वॉलमार्ट कंपनीने आपण भारतात लॉबिंगसाठी पैसे खर्च केले नव्हते आणि भारतात कोणत्याही प्रकारची व्यावसायिक गैरवर्तणूक केली नाही असं स्पष्ट केलंय। अमेरिकेत कंपन्यांना लॉबिंगसाठी पैसे खर्च करण्याची कायदेशीर परवानगी आहे, मात्र दर तिमाहीला या खर्चाचा तपशील अमेरिकी सिनेट पुढे सादर करण्याचं बंधनही आहे। त्यानुसार आम्ही आपला अहवाल मांडला होता। आम्ही लॉबिंगसाठी भारतात खर्च केलेला नाही असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।